परिश्रमाला सामोरं जावं लागेल. अगदी आयकॉन विरुद्ध आयकॉन हे चित्र देखील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. लेट्स प्लेचा आवाज आपल्यापर्यंत येतोय आणि अत्यंत महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू झालेली आहे. पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय. चेंडू जातोय कव्हर बाउंड्री, सीमा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. चौकार आलेला आहे यावेळेस आडव्या हातानं आणि अगदी सेफ झोन मध्ये, म्हणजे अगदी समोर खेळलेला हा फटका, हा देखील सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. तर अगदी वेगळी फलंदाजी अनुज जाधव यांची आपल्याला बघायला मिळते. अगदी दीपक पवार यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सलग तिसरा चौकार जर आला तर यावेळेस कलात्मक ड्राईव्ह आपण बघितला. त्या ठिकाणी थोडंसं अस्तव्यस्त कामकाज क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचे परिणाम जर बघितले तर नक्कीच यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण डबल डिजिट मध्ये जातोय. या ठिकाणी 10 धावा आपल्याला बघायला मिळतील. दीपक पवार यांच्या वतीनं पारितोषिके बघा, प्रति षटकार 200 रुपये सर्व फलंदाजांसाठी. डॉक्टर पवार 11 सोने, संघ मालक दीपकजी पवार साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र येत आहे. तर गोलंदाजांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. हा लेट कटचा प्रयत्न होता मला वाटतं. चेंडू देखील आपण बघतो या ठिकाणी बॅटीचा स्पर्श घेत गलीच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी संघ मालक आदरणीय सुदामजी ठोबे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी. हॅड्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे ऍडव्होकेट सुदाम ठोबे साहेबांच्या वतीनं. संघ मालकांची सुद्धा यावेळेस चढाओढ बघायला मिळते. 11 धावा मात्र धावफलकावर आहे. हा चेंडू मात्र निर्धाव आपण बघू शकता. या षटकातील पहिला चेंडू आपल्याला डॉट बघायला मिळतोय. यावेळेस फलंदाजाला मात्र गोलंदाजानं रोखलंय. गुडल्यांचा चेंडू होता. स्ट्राईकवर जर बघितलं तर महेश चेडे अर्थात बंटी चेडे आपण बघतोय. सुरुवात जर बघितली तर फलंदाजी करणाऱ्या संघाची सुरुवात चांगली मी म्हणेल. लोअर फुटज होता आणि यावेळेस अगदी आपण बघतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने केलेला फटका आणि बंटी साठे यांचे यशस्वी प्रयत्न तिथं त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे बघायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी पहिल्या षटकाची होणारी समाप्ती आणि धावफलकावर आपण बघतोय नाबाद 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं तर अनुक्रमे दोन्ही संघांचा जो विजय होता तो विजय मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही सामने आपण बघितले. या सामन्यात मात्र दोन्ही संघांची चांगली परीक्षा बघितली जाईल. दोन्ही संघांमध्ये जर बघितलं तर यावेळेस चांगले गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. बंटी साठे हे मॅजिक गोलंदाज आहे बघा. अनेक मैदान या गोलंदाजानं गाजवलेली आहे. यावेळेस लिडिंग एज घेतलाय आणि 2 क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. दोघांच्या मधोमध चेंडू यावेळेस मात्र सटकलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 15 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2. मागील सामन्यामध्ये बंटी साठे यांनी चांगली गोलंदाजी केली होती.
अगदी आघाडीचे दोन्ही गोलंदाज जर बघितले तर तालुक्यातील सर्व श्रेष्ठ गोलंदाज आपल्याला नेवासा ब्लास्टर संघाकडून बघायला मिळत आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस मात्र पंचांचे आता समांतर बघायला मिळतील आणि अवांतरच्या एका धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर आहेत. अनुज जाधव सुरेख ड्राईव्ह केला आहे आणि एक कलात्मक मात्र चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. अगदी चांगलं तंत्र त्या ठिकाणी बघायला मिळालं कारण यावेळेस बंटी साठे यांनी चेंडूवर बोट फिरवली होती. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता चेंडून दिशा बदलली आणि त्या अँगल मध्ये येत असताना एक चांगला ड्राईव्ह आपण अनुज यांचा बघितला. आता दिशा तीच आहे, फटका वेगळा आलाय. यावेळेस स्विच हिट केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये सीमापार लागोपाठचा दुसरा चौकार आहे. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. एक वेगळी फलंदाजी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायला मिळते आणि या अगोदर शाहरुख सरांनी भरपूर विश्लेषण केलं बघा फटकेबाजीवर, परंतु टिनीत जगतामध्ये जास्त शोध लागलेत फटक्यांचे. चला यावेळेस आपण बघू शकता चेंडू मात्र बॅटीची कडा घेऊन आपण बघतोय चेंडू गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. याही ठिकाणी आपण बघतोय 2 धावा मात्र मिळतील. या षटकामध्ये अगदी सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च झालेले आहे. तर आपण धावफलकावर बघू शकता 26 धावा 26 रन्स. एक चांगली सुरुवात. अनुज जाधव यांचं आक्रमण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. 8 चेंडूंमध्ये 23 धावा अगदी झटपट त्यांनी बनवल्या. तर बंटी चेडे यावेळेस शांत आहे कारण त्यांना माहिती आहे अनुज जाधव फलंदाजी करतायत, तर ते देखील चांगली साथ देताना मिळतं. यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट बघतोय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. हा डीजे धन्यवाद. काय फलंदाजी चाललेली बघा. यावेळेस देखील इनसाइड आउटच्या पद्धतीनं आपण बघितलं. ओ हो 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 बघा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगल्या गोलंदाजाला अक्षरशः या ठिकाणी फोडलं जात आहे. हा देखील षटकारानंतर येणारा एक सुंदर चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. अगदी लाईव्ह मध्ये बघा. यावेळेस बघा दूरवर होते स्विचिटचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं कनेक्शन चांगलं झालं. त्या ठिकाणी चौकार मात्र मिळालेला आहे. धावफलकावर 36 धावा. तर या षटकामध्ये मात्र आपण बघतोय 23 धावा अगदी बंटी साठे यांच्या विरोधामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. अनुज जाधव तब्बल 10 चेंडूंमध्ये 33 धावा. म्हणजे काय फलंदाजी चालली बघा आज. एक जोरदार आक्रमण फलंदाजानं गोलंदाजांवर केलंय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय खऱ्या अर्थानं सार्थ मात्र ठरलेला आहे. नवीन गोलंदाज मोहम्मद भैया ज्यांचा आज दिवस आहे त्यांना मात्र गोलंदाजीवर बोलवला आणि त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन मोहम्मद भैया यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. फलंदाज बाद. फटका असा धुवाधार. ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मात्र पियुष घोलप मैदानाच्या आतमध्ये अग्रेसर आहेत. पोहोचले गेले तर आजचा दिवस मला वाटतं मोहम्मद भैया यांचा आहे कारण मागील सामन्यामध्ये आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलंय. त्या
सामन्यात देखील चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळाली आणि या सामन्यात जर बघितलं तर अगदी पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट संपादन केली. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे चांगला, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर देखील बघायला मिळालं. चांगल्या पद्धतीने फलंदाजी यावेळेस आपण बघतोय. डॉक्टर पवार 11 सोनई संघाचे फलंदाज करतायत, खास करून अनुज जाधव. 38 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यावेळेस बॅटीचा स्पर्श आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असेल, त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर धाव मिळणार नाही. अविनाश दरंदले सरांचं या ठिकाणी शुभ आगमने सरांचं स्वागत आहे. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजाला थोडंसं बंदिस्त केलंय मोहम्मद भैया यांनी. लोअर फुलटॉस यार्करचा प्रयत्न अगदी जमिनीला समांतर खेळलेला हा फटका. त्या ठिकाणी एक चांगलं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण बघतोय. चेंडू जर बघितला तर गोलंदाजापर्यंत पोच केला गेला. त्यानंतर धावफलकावर आपण प्रगती सुद्धा बघतोय. 39 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि यावेळेस समोर मारण्याचा प्रयत्न नक्कीच अनुज जाधव यांचा बघायला मिळाला, परंतु चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. अर्थात जास्त धावा मिळणार नाही, परंतु एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. एक अचूकतेनं सजलेलं षटक मोहम्मद भैया यांचं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. शेवटचा चेंडू असेल. सूर्य कव्हर पॉइंटच्या दिशेने केलेला फटका आणि काळजी घ्यायची बघा, काळजी घ्यायची आहे. कृष्णा मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे, स्वतःची काळजी घ्यायची बघा. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघतोय सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी कृष्णा क्षेत्ररक्षक होते, तर कृष्णा थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा. आपण क्रिकेट खेळतोय, सर्कस नाही. हा क्रिकेटच खेळायचं भाऊ, काळजी घ्या. तर 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावर 1 बाद 44 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर. आघाडीचे गोलंदाज येत आहेत या ठिकाणी. आयकॉन शैलेश दाने पहिल्या षटकामध्ये मात्र बऱ्याच धावा त्यांनी खर्च केल्या. 13 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस फटका फसलेला आहे टॉपेज आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज आपण बघू शकता चेंडू मागे सरसावले, दूरवर गेले शैलेश दाने, परंतु या ठिकाणी निश्चित 2 धावा आपण बघतोय पूर्ण केलेल्या आहे. अनुज जाधव मात्र आज अतिशय सुंदर फलंदाजी करतायत. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला अनेक फलंदाजांची बघायला मिळते, त्या सर्व फलंदाजांचं मिश्रण आज अनुज जाधव यांच्यामध्ये सामावलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 36 धावा, एक मोठं योगदान त्यांचं आपण या ठिकाणी बघू शकता. धावफलकाला मात्र मिळालंय. 46 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीवर. यावेळेस देखील सुजितचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे आणि त्या ठिकाणी लेग स्लिप मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. धाव मात्र मिळणार नाही आणि मागील षटकामध्ये 13 धावा शैलेश दाने यांनी खर्च केलेले आहे बघा. तर या षटकामध्ये नक्कीच त्यांचं सर्व बघूया. याही वेळेस आडव्या हाताने बांधण्याचा प्रयत्न शैलेश दाने प्रयत्न नक्की केले, परंतु थोडेसे दूर राहिले बघा अगदी. आणि फॉलो थ्रू कंप्लीट करून त्यांना त्या झेलसाठी मागं वळावं लागलं. हे देखील एक अवघड काम आपण बघितलेलं आहे. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघू शकता. यावेळेस फटका खेळला गेला. चेंडूला उंची आहे. शैलेश दाने प्रयत्न करतायत आणि दूरवर राहिले. चला डॉट चेंडू तर नक्कीच
ओ हो अप्रतिम चेंडू, लाजवाब गोलंदाजी. मागील 3 चेंडू आपण बघू शकता अनुज जाधव यांना मात्र बांधून ठेवलेलं आहे, बंदिस्त केलंय. आणि बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे बघा, आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. एकमेकासह अनेक स्पर्धा हे दोघं खेळाडू खेळलेले आहे. चला यावेळेस स्विच हिट, आणि त्या ठिकाणी मला वाटतं झेल होता, झेल सुटला आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे पडलाय. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. हा डीजे धन्यवाद. दीपक पवार यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे या षटकारासाठी. अनुज जाधव यांना, आणि याही वेळेस चेंडूला उडवलंय. ओ यावेळेस तर खूप मोठा बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणीत षटकार. डीजे धन्यवाद. मागील 2 षटकांसाठी संघ मालक दीपक पवार साहेबांच्या वतीने येत आहेत तब्बल 500 रुपये. 500 रुपयांचं पारितोषिक आपण बघू शकता या ठिकाणी आलेलं आहे. 58 धावा आपण बघतोय या ठिकाणी. 58 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती मात्र झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आणि या ठिकाणी आपण बघतोय अनुज जाधव अगदी 17 चेंडूंमध्ये 48 धावांवर जाऊन पोहोचलेले आहे. आणि जर अनुज जाधव यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर संघ मालक दीपकजी पवार साहेबांच्या वतीनं 500 रुपये. नवीन गोलंदाज समीर पठाण. समीर पठाण आपण बघतोय पहिला चेंडू आहे, ऑन साइडला खेळलेला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी सिंगल मिळालेली आहे. 59 धावा धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अर्धशतक या स्पर्धेत झालेलं नाहीये बघा अजून. यावेळेस अलंग द कार्पेट खेळलेला फटका आहे, त्या ठिकाणी फंबल आणि एकदा जोरदार टाळ्या बघा. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण बघतोय आणि त्यांना आउट होताना सुद्धा बघावं लागणार आहे बघा. गरज नसताना केलेलं धाडस. अगदी आता आनंद साजरा करावा का दुःख साजरा करावा असं डॉक्टर पवार 11 सोनई संघाला झालं असेल. परंतु ज्यांना अनुज जाधव यांची फलंदाजी आवडली असेल त्यांनी मात्र टाळ्या वाजवायच्या आहे. 50 धावांची एक वेगवान मॅरेथॉन खेळी